नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. आज आपण भेट देणार आहोत गौरवगडाला. सह्याद्रीमधील एक अनोखे रुद्र रूप ते म्हणजे गौरवगड. तर गौरवगडाला भेट देण्यासाठी तुम्हाला काही पहिल्याच टप्प्याला मंदिर लागतं, जे की श्री गोरखनाथाचं आहे, जे की खूप प्रसिद्धसुद्धा आहे. आणि त्यापुढे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही मंदिराचा पॅसेज लागतो, जो की खूपच सुंदर आहे. आणि हे आहे मंदिर, जे की आतमधले एरियापासून खूप सुंदर असे बनवलेले आहे. त्या एकाच मंदिरामध्ये आपल्याला गोरखनाथाची मूर्ती आणि एक विठ्ठल रखुमाईची मूर्ती काही अशा प्रकारे पाहायला मिळते. बाहेरच नारळ फोडण्यासाठी जागा देखील आहे. तर आम्ही नारळ फोडून ट्रेकला सुरुवात करतो. या ट्रेकला जाण्यासाठी मंदिराच्या मागच्या बाजूने आपल्याला शिड्या पाहायला भेटतात. त्या शिड्या पार करून आपण थोडंच पुढे आल्यानंतर आपल्याला एक छोटासा ब्रिज लागतो. त्या ठिकाणी आपण मस्त मोहक फोटोसुद्धा काढू शकतो. तर ट्रॅकला आपण सुरुवात करूया. तर थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असा रस्ता लागतो. घामाघूम देखील होतो. आपल्याला थोडीफार बटरफ्लायसुद्धा पाहायला भेटतात, जे की खूप सुंदर आहेत. त्यानंतर अशा प्रकारे काही व्ह्यू पाहायला भेटतो थोडं पुढं आल्यानंतर. आणि ही वाट सर्वात कठीण वाट असलेली. तर मी फॅमिली घेऊन आल्यामुळे जरा मला प्रॉब्लेम आला होता, पण येताना आम्ही या वाटेने आलो नव्हतो. तर हा टप्पा पार केल्यानंतर आपल्याला काही अशा प्रकारे सह्याद्री पाहायला मिळतो. शेजारच्या गावातील लोकंसुद्धा आली होती, पण ती ब्लॉग बनवत होती. आपल्याकडे असेच तरी पाहून ती गप्प राहिली. तर हा सह्याद्री पाहता पाहता तुम्ही क्लाइंब करू शकता. आपल्याकडे जी टीम होती ती फुल कॉन्फिडन्सने चाललेली होती, पण त्यांना माहीत नव्हतं पुढे काय आहे. तर पुढे हे झाड पडलेलं होतं. तर ते क्लाइंब करून आपण मस्तपैकी झाडाझुडपातून वाकून चाललो गेलो. तर ही आपली टीम पूर्णपणे कॉन्फिडन्सने गौरवगड ट्रॅव्हल करण्यासाठी चाललेली होती. तर मी सुद्धा मागे होते. तर आपण माचीच्या इथे येऊन थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे काही व्ह्यू पाहायला भेटतो, जो की क्लाइंब करण्यासाठी. तर मित्रांनो, खूप साऱ्या सिनेमॅटिक्स नंतर आपण पोहोचलेलो आहे आपल्या गौरवगडाच्या मेन टॉपवर. तर मित्रांनो, इथून पाहू शकता तुम्ही, इथून मेन चढण्याची जागा सुरुवात होते, जी की तुम्ही पाहू शकता इथे. तर तिथे ते मेन दरवाजा आहे आणि इथून मेन जागा होते चढायची सुरुवात. तर इथून खूप अवघड काम आहे चढायचं. तर चला, हा थरारक अनुभवसुद्धा आपण घेऊन टाकूया आज. खूपच अवघड काम आणि सगळी लोक घाबरलेले आहेत. मी पण घाबरलेलो आहे, कारण की हीच चढतात का नाही ह्याचाच मला घाबरलेलं टेन्शन आहे. मी तर चढलच, पण ह्यांचा मोठा लय टेन्शन झालेला आहे मला. तर चला पुढे जाऊ मस्तपैकी दणादणी. मित्रांनो, आपण जस्ट या ठिकाणाहून क्लाइम्बिंग केलं आहे. ती ठिकाण हे बघा, काय खर आहे, काय खतरनाक ॲडव्हेंचर आहे. तर या ठिकाणी आपण जस्ट क्लाइम्ब केलेलं आहे आणि आपल्याला आपली टीम पाहू शकता तुम्ही इकडे वरती ट्रॅव्हल करते. खूप सुंदर असा दणादण काम चालू आहे. तर मित्रांनो, आपण या जागेवर जवळपास 5 ते 6 वर्षानंतर आलेलो आहोत. कारण की मला वाटतं मी ज्यावेळेस 11वीला होतो त्यावेळेस आलो होतो, त्यानंतर थेट आज आलेलो आहे. तर पाहू शकता तुम्ही, ते लपण्यासाठी जागा वगैरे सगळं काय आहे. आणि ते पाहू शकता तुम्ही, नेचर ऑफ किती सुंदर आहे. पाहू शकता तुम्ही, क्लाउड्स वगैरे सगळे खाली आहेत, त्याच्यामुळे अजून सुंदरता वाढलेली आहे. एक पाण्याची पळी व्हायला पाहिजे, मग अजून मजा येणार आहे. तर चला, एन्जॉय करा पूर्णपणे ब्लॉग. सर्वात कठीण काम इथून चढणं आहे आणि ते मला वाटतं येताना खूप अवघड काम होणार आहे. कारण की मी तर येईल, माझं काही विषय नाही, पण जी फॅमिली आहे त्यांना आणणे खूप कठीण काम होणार आहे. तर बघू, आता चाललो आहे तर खरं वरती तर येऊन जाऊ आलो आहे, तसं तर उतरायचं बघू, नाही तर मग आपले क्लायमॅक्सवाले लोक आणावं लागतील. रॅपलिंग करून उतरावं लागेल यांना, मग पर्याय नाही त्याला. तर चला, इथून जाऊ मस्तपैकी आपण दणादण. एवढा पॅच चढून आल्यानंतर आपल्याला काही अशा प्रकारे एक पॉईंट लागतोय, जो की खूपच सुंदर. वाव, असलं काही पाहायला भेटलं की जेवढा थकवा आहे तेवढा निघून जातो. मुरकट झोंबलेले आहेत, फार मानलेले आहेत मुरकटा, जाम भारी. तर थोडंसं पुढे जाऊ आणि मग बघू आपण काय व्ह्यू आहे. तर इथला व्ह्यू तर खूप सुंदर आहे. तर इकडे थोडंच पुढे आल्यानंतर काहीतरी अनोखं एक्सपिरियन्स. इकडे काय असं लोक बोलतात मामा भाषेची लढाई आहे. मग
काय आहे ते मला पण नाही माहीत. आणि थेट इकडे मला वाटतंय पाण्याची सुविधा आहे. तर पाणी जर चांगलं असेल तर मग तर इथं इकडनं आपण आलो आणि इकडनं आल्यानंतर थोड्याच इकडे हे तुम्ही पाहू शकता, इथं गुफा कोरलेली आहे आणि इथं हा सुळका हा. तर ही गुफा तुम्ही पाहू शकता काय खतरनाक आहे ना. आपण डायरेक्ट शॉर्टकट मार्गे इकडून लोक वस्तीला येत आहेत. वाव. तर अशा तऱ्हेने आपण शॉर्टकट मार्गे इकडे आलेलो आहे. इकडे लोक वस्तीला राहत आहेत. पाहू शकता तुम्ही सगळं काही व्यवस्था आहे, जेवणासाठी टोपशी वगैरे सगळं आहे. थोडंच पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे जायचं आहे आणि इकडे काय ठराविक अनुभव आहे तोच खतरनाक आहे. आणि मग आपण ह्याच्यावर जायचं आहे आपल्याला इथे. तर बघू आता, इथून आपल्याला जावं लागणार आहे. तर चला जाऊ मस्तपैकी. ओहो, तर इथनं चढायचं आहे आपल्याला गोरखगड. पूर्णपणे अंधार अंधार दिसतोय. इकडे आपली टीम आहे. खूप ठराविक अनुभव बेकार. तर चला इथून चढू आणि मग तुमच्याशी बोलू. आता हे रेड खाचा. तर मित्रांनो, एवढा पॅच चढल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे गुहा पाहायला भेटते. अशा प्रकारे गुहा पाहायला भेटते, जी की खूप सुंदर आहे. तुम्ही इथे टेंट लावून राहू शकता. इथे फक्त गोदाडे घेऊन यायची गरज आहे. अगदी आरामात तुम्ही राहू शकता इथे. चला, पूर्णपणे व्ह्यू पाहायला भेटतो इथून, खतरनाक जबरदस्त. तर चला वरती जाऊ. गुहेपासून थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे रस्ता आहे आणि इथून खूप अवघड काम आहे चढण्यासाठी. इथं एकदम छोटी जागा आहे चढण्यासाठी आणि खूपच अवघड. तर बघू आता, इथून चढू आणि मग तुमच्याशी बोलू. अवघड काम आहे, अवघड. हो, अशा तऱ्हेने आपण हा पूर्णपणे पॅच चढून वरती आलेलो आहे. खूपच भयंकर असा पॅच. आपली फॅमिलीसुद्धा आलेली आहे आणि हा पहिल्यांदा मी फॅमिली घेऊन आलेलो आहे. पुन्हा फॅमिली घेऊन गडावर येणे बंद. खूप अवघड काम होतं आहे गडावर आल्यावर फॅमिली घेऊन. तर आजपासून आपण एकटाच ट्रॅक करणार आहे बस, फॅमिली नको. आपण टेन्शन नाही आपला, पण फॅमिली घेऊन आलं की खूप प्रॉब्लेम येतोय. तर सध्या जाऊ आपण पुढे मस्तपैकी. प्रॉब्लेमॅटिक काम होते. हा, अशा तऱ्हेने आपण मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे आणि जो व्ह्यू आहे तो खूपच भारी आहे. तर चला, अशा तऱ्हेने आपण पोहोचलेलो आहे. उतरायला पार दयनीय अवस्था होणार आहे. आणि चला, पाहू शकता तुम्ही ते काय अशा प्रकारे ते पोरी नाही घेतली ना पाशी व्ह्यू आहे. अशा प्रकारे ते मंदिर आहे, पाहू शकता. हो, तर थोडा विश्रांती घेऊ आणि मग तुम्हाला काय एक्सप्लोर करायचं ते करतो. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे काही व्ह्यू पाहायला भेटतोय, जो की इकडे आहे मंदिर आणि हे आहे गोरखगडाचं टॉप फ्लोअर म्हणजे टॉप एरिया, जो की आम्ही वरती आलेलो आहे. आणि इथे लावलेला आहे खूप मस्त मोठा असा झेंडा. आणि हा पाईप कशा प्रकारे चढवलेला आहे मला थोडासा दिक्कत वाटते. आणि हा पाहू शकता तुम्ही व्ह्यू, काय सुंदर असा व्ह्यू झालेला आहे, जो की पूर्णपणे ढगाळ वातावरण आल्यामुळे खूपच सुंदर असा व्ह्यू झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर चला आपण तिकडे जाऊ. कोपऱ्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत ते तुमच्यासोबत शेअर करतो मस्तपैकी. सह्याद्री पाहण्यासारखी जागा, सह्याद्री तुम्ही इथून पाहू शकता, जो की आनंदमय सह्याद्री पाहू शकता. इथे बसून मस्तपैकी निवांत राहण्यासाठी जागा आहे. मस्त 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 सर्व काही सह्याद्री दिसतोय पूर्णपणे नाणे घाटापर्यंत. आणि तर चला बाय बाय. आता इथून आपला परतीचा प्रवास चालू होतो, बाकी काही नाही. चला चालत राहू आपण मस्तपैकी निवांत. तर आम्ही पोहोचलेलो आहे खाली, गोरखगड खाली उतरलेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. तर बाय बाय. या ब्लॉगचा होतो एंड. टाटा. सगळी पब्लिक अत्यंत दुर्दैवी अवस्थेत उतरलेली आहेत. चला मग जाऊ घरी. संपूर्ण गोरखगड उतरून झाल्यानंतर आपण डेर माता या मंदिराच्या जवळ गेलो. तर संपूर्ण मंदिराच्या सभोवताली काय अशा प्रकारे व्ह्यू आहे आणि मंदिराच्या आतमध्ये अशा प्रकारे काही देवीचं स्थानपन्न आहे.